सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। आवाज दबाने की साजिश। अंबरनाथ पालिका में माइक बंद होने पर शिवसेना का हंगामा, मेगाफोन से गूंजी सभा। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ में अंबरनाथ नगर पालिका की विशेष आमसभा में उस समय जबरदस्त हंगामा खड़ा हो गया जब शिवसेना के नगरसेवकों ने आरोप लगाया कि उनका माइक जानबूझकर बंद कर उनकी आवाज दबाने की कोशिश की गई। माहौल इतना गर्मा गया कि एक नगरसेवक मेगाफोन लेकर सीधे सभागृह में पहुंच गए और उसी के जरिए अपनी बात रखनी शुरू कर दी। इस अनोखे विरोध के चलते पूरी सभा में अफरा तफरी का माहौल बन गया। जानकारी के मुताबिक सभा में शिव मंदिर सौंदर्यीकरण परियोजना से प्रभावित नागरिकों के मुद्दे और शहर में कचरा समस्या जैसे दो अहम विषयों पर चर्चा होनी थी। पहले मुद्दे पर चर्चा के दौरान कई अनधिकृत जगहों का मुद्दा उठाया गया, लेकिन किसी भी स्थान पर स्पष्ट निर्णय नहीं हो सका। इसी दौरान शिवसेना के नगरसेवकों ने आरोप लगाया कि चर्चा के समय उनके माइक बंद कर दिए गए, जिससे वे अपनी बात ठीक से नहीं रख पाए। शिवसेना के वरिष्ठ नगरसेवक राजेंद्र वालेकर और अन्य नेताओं ने इस पर कड़ा विरोध जताया। सभा होती त्यावेळेस आम्ही जेव्हा सभागृहामध्ये पहिली बात आमचे 3च माईक चालू ठेवले। आमच्या राजकीय दृष्टिकोनातून राजकीय हित संबंध कुठेतरी वाईट करण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही मागच्या वेळेसही अध्यक्ष मॅडमला सांगितलं होतं की मॅडम कमी की 8 माईक किंवा संपूर्ण सभागृहाचे माईक चालू ठेवण्यात यावे आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कुठेतरी दाबण्यासाठी 3च माईक यावेळेस चालू ठेवले होते। तर अध्यक्ष मॅडमला विचारतो, अध्यक्ष मॅडम बोलतात का आम्ही त्या ठेकेदाराला बोलवलं होतं, आता आमच्याकडे फंड नाही आहे। फंड नाही हा विषय सभागृहाचा नाही आहे। आतापर्यंत 3 सभा झाल्या, 3 सभेच्या वेळेस तिन्ही सभेच्या वेळेस आमचे माईक बंद ठेवले जातात। त्यावेळेसही आता आम्ही संपूर्ण सभागृह आमचे गटनेते होते, अब्दुलभाई होते, सदा पाटील होते, सर्वजणांनी आम्ही त्यांना सांगितलं का मॅडम गेल्या वेळेसही सभागृहाचे माईक बंद आहेत आणि ह्यावेळेस तर 3 माईकावर आले। आता त्यावेळेस पहिले 8 होते, आता 3 माईकवर, म्हणजे आमचा सभागृहाचा राजकीय दृष्टिकोनातून आमच्या नगरसेवकांचा प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले। काय नेमकी मागणी असणार आहे? याच्यापुढे जर माईक सगळे चालू नाही ठेवले तर याच्या पुढची पण सभा आम्ही होऊ देणार नाही आहे, कारण का आम्हाला आमच्या जनतेचा आमच्या नागरिकांचा आवाज संपूर्ण नगरसेवकांना कशा पद्धतीने आवाज उचलायचा असतो, कारण का त्याचे सगळे माईक चालू त्याचा स्पीकर संपूर्ण पत्रकार कक्षामध्ये त्याचा आवाज जातो आणि पत्रकार त्याच्यावर आवाज उठवतात। त्या दृष्टिकोनातून आमचा हा विषय आजचा सभागृह तफीफ करण्यात आलेला आहे। आणि पहिला जो विषय होता चर्चेचा जे बाधित नागरिक आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा, त्यावर काय नेमका निर्णय झाला? त्यावेळेस आमचे गटनेते तुम्हाला बोलतील का आजची जो पद्धत होती का ती आम्ही त्यांना त्या बाधितांना घर देण्यासाठी आम्ही सर्वचे सर्व नगरसेवक अब्दुलभाई आमचे गटनेते सदा पाटील आम्ही सर्वजणांनीच त्याच्यावर आवाज उठवला आणि त्यांना त्या बाधितांना घर कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आवाज उठवला आणि 2 जागा आम्ही त्यांना पर्यायी जागा दिलेल्या आहेत। त्या पर्यायी जागा आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या जागा 2 जागेमध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं किंवा म्हाडामध्ये आपण शासनाकडून पैसे घेऊन त्यांना म्हाडामध्ये पुनर्वसन करावं हे आमच्या संपूर्ण सभागृहाचा विषय त्यावेळेस आम्ही त्यांना मान्यता दिली। आपण बघितलं तर डी केबिन रोडला जोडणारा जो न्यू बॉम्बे हॉटेलच्या गल्लीतनं जाणारा रस्ता आहे तो 3 कोटी रुपयांचा विषय होता, तो सुद्धा याच कारणांमुळे पालिकेला पुनर्वसनाचे अधिकार नसल्यामुळे थांबलाय पुढे जाऊन। त्यामध्ये नगरसेवकांचं सुद्धा घर बाधित होत आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण सभागृहात आवाज होणार आहोत। आवाज आम्ही 100% उठवलेला आहे। ज्यावेळेस ज्या पद्धतीने तिथे तुम्ही बघितलं असाल तो बॉम्बे हॉटेलच्या पुढं गेट लावलं गेलं आहे। आज तुम्ही 2 व्हीलरसुद्धा जाता येत नाही तिथे आणि तिथून ते मला वाटतं कोणत्या तरी एक नेत्याने तिथं गेट लावून टाकलं आहे आणि ती जाणं येणारा सामूहिक रस्तासुद्धा बंद केला गेलेला आहे। तर मी ज्यावेळेस पूर्ण वसन होईल त्यावेळेस आम्ही तो रस्ता 100% चालू करू आणि तो विषय पुढच्या वेळेस सभागृहाच्या आमच्या अध्यक्ष मॅडमला विषय घेण्यासाठी सांगितलेला आहे।
तिसरा विषय जो होता तो कचऱ्याचा विषय होता शहरातल्या, त्या विषयावर चर्चा झाली नाही आणि असा आरोप झाला सभागृहात की कचऱ्याचा विषय इतका महत्त्वाचा असून सुद्धा आपण सभा तहकूब करतो. कचऱ्याचा विषय हा संपूर्ण सभागृहाचा विषय आम्ही सगळा तहकूब केलेली आम्ही कॅन्सल केलेली नाही आहे, रद्द केलेली नाही आहे. त्याच्यामुळं पुढच्या वेळेस जो विषय येईल त्यावेळेस आम्ही तो कचऱ्याचा विषय 100% घेऊ. विषय आज बबलू सिंग हे त्यांच्या पत्नी आहेत नगरसेविका, काय नाव त्यांचं ते मीनू सिंग, यांच्या बबलू सिंगबद्दल आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये हा कागद दाखवला MRTP ॲक्टनुसार त्यांच्या MRTP दाखल झालेला आहे, तर त्यावेळेस आम्ही त्या मॅडमला सांगितलं की हा मिनिट्समध्ये तुम्ही नोंद करा. तर मॅडमनी सरळ आम्हाला सांगितलं की मिनिट्समध्ये नोंद करता येणार नाही, तुम्हाला लास्ट विषय घ्या आणि त्यानंतर आम्ही मिनिट्समध्ये हा नोंद करू. अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्हाला संपूर्ण पत्रकारांना मी सांगतो, ज्यावेळेस एखाद्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो त्याचं पद्ध रद्द होतं आणि हे पत्र आपण ज्यावेळेस नगरपालिकेने हे कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं की बाबा यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे, तर त्यानुसार यांचं पद्ध त्यावेळेसच त्यांना नगरसेवकासाठी पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण पत्रकारांच्या समोर हा गुन्हा समोर ठेवण्यात पाहिजे होता. पण नवऱ्यावर दाखल असेल तर बायकोचं पद रद्द होतं का? ब्लड रिलेशनसाठी कोणी असू द्या, तुम्हाला सांगतो ब्लड रिलेशनमध्ये नवरा असू द्या, काका असू द्या किंवा जो ब्लड रिलेशन भाऊ असू द्या, ब्लड रिलेशनमध्ये जो कोण असेल त्याच्यावरती आणि नवरा आहे तो, त्याच्यामुळं ब्लड रिलेशनमध्ये तो गुन्हा दाखल होतो. ती माहिती त्या शपथपत्रावरती ती आपण दिली आणि आम्ही फक्त निदर्शन आणून दिलेलं आहे. आज तुम्हाला सांगतो सभागृहामध्ये आम्ही अध्यक्ष मॅडमला निसता हा गुन्हा दाखल न करता बी फॉर्म जो तुम्हाला सांगतो आज जी नगरपालिका उभी आहे त्याचा बी फॉर्म हे जे फायरचं तुम्हाला दिसतंय समोर, तो फायरचं हे चालू नाही आहे, याचा बी फॉर्म घ्यावा लागतो. तो बी फॉर्म फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तो बी फॉर्मसुद्धा घेतलेला नाही आहे. आज आपल्या नाट्यगृहामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी करोडो रुपये आणून आज मला वाटतं नाट्यगृह बनवलं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांनी कुठंतरी लोकांच्या जीवाशी खेळून जीवांचा जीव धोक्यात टाकून ज्या पद्धतीने हा बी फॉर्म जोडला नाही गेलेला आहे. कारण का बी फॉर्म घेणं म्हणजे ज्यावेळेस एखादी वास्तू ताब्यात देण्याच्या पूर्वी हे तुम्ही फायर स्टेशन चालू करावं लागतं, ते त्यांनी केलेलं नाही आहे. हे कदाचित जर इथं मोठी हादसा झाला, दुर्घटना झाली, इथं जर आग लागली किंवा नाट्यगृहात आग लागली तर त्याला कुठंही बी फॉर्म दिलेला नाही आहे, याचा अर्थ तुमचं फायर स्टेशन बंद आहे. आणि त्याच्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे केलं आहे का त्याला मला वाटतं हे दिलेलं आहे CC दिलेली. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तर हे चीफ ऑफिसरांचं काम आहे, CC दिलीच नाही पाहिजे त्यांना. तर एवढंच आम्ही सभागृहाच्या कारवाईची कोणावर मागणी केली या प्रकरणात? आम्ही तडवी साहेबांवर केलेली आहे. संबंधित अधिकारी जे आहेत त्याच्या त्या खात्याचे त्यांच्यावर मी हे करेल का त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. MRTP अंतर्गत तुम्ही जो बबलू सिंगच्या बाबतीत नगराध्यक्षांकडे आपण ही मागणी करणार आहात का त्याबद्दल? हो, आम्ही पत्राद्वारे करणार आहात आणि नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं की पुढच्या वेळेस हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात यावे, त्यासाठी तुम्ही पत्र द्या. तर आम्ही पत्र देऊन पुढच्या वेळेस सभागृहासमोर हा विषय मांडणार आहोत.